किशोर. काल ह्या जोडीने जवळजवळ 66 धावांची सलामी भागीदारी केली होती. 24 चेंडूमध्ये 66 धावा केल्या होत्या आणि या पुढच्या वाटचालीमध्ये प्रवेश केला होता. पुढच्या सामन्यामध्ये पंचांचा इशारा येतो. दरम्यान राम हाले यांचा सामना चालू होते. सलामीचा गोलंदाज आहे तो म्हणजे सुनील, एकचा मलिंगा या नावाने ओळखला जातो. मलिंगाच्या ऍक्शननेच बॉलिंग गोलंदाजी करतो. चांगला चेंडू होता, ते जोरदार हिट करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत जातोय, लॉंगांच्या दिशेने चेंडू येतोय आणि एक साधा झेल. पहिल्या चेंडूवर झेलबाज होतो तो म्हणजे डावखुरा फलंदाज आदिनाथ. फलंदाजी स्ट्राईकवर जाणार आहे. सुरेश नाईक यांच्याकडनं 100 रुपये पारितोषिक आले. आमचे डान्सर विलास मुंबईकर यांना खरोखर एक उत्कृष्ट असा डान्स करतायत. दरम्यान आपण जाऊ पुन्हा एकदा मैदानामध्ये, जिथे पहिल्या चेंडूवर पहिला फलंदाज बाद करण्याचे यश आले ते सुनील म्हणजे मलिंगा याला, आणि आता दुसऱ्या चेंडूचा सामना करेल तो म्हणजे नवीन फलंदाज करण. पुन्हा एकदा शॉर्ट पद्धतीचा चेंडू जोरदार हिट करण्याचा प्रयत्न, चेंडू जातो सिली मिडॉनला, एकदा धाव मात्र पूर्ण करतोय तो म्हणजे करण. आणि आता सलामीला गेला फलंदाज स्ट्राईकवर जातोय किशोर. कालच्या सामन्यामध्ये जवळजवळ यांनी बरेच धावा कुठल्या होत्या, जवळ 66 धावांची भागीदारी केली होती. त्यामध्ये जवळजवळ किशोर याच्या वैयक्तिक 39 धावा बनवल्या होत्या. चौकार षटकार नक्कीच बरसात केली होती. दरम्यान पुढील चेंडू सुनील यांचा सामना करेल किशोर. एक नक्कीच मलिंगा या नावाने ओळखलं जातं सुनील यांना, कारण मलिंगाच्या पद्धतीनेच गोलंदाजी करतोय. जवळजवळ आपला आडवा हात, त्यामुळे फलंदाज खेळण्यास थोडा चांगला चेंडू चांगल्या रीते सन्मान देऊन खेळून काढतो तो म्हणजे किशोर. फॉलो थ्रू मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण करतोय गोलंदाज सुनील. कोणतीही धाव नाही, धावसंख्येत भर नाही, धावसंख्या ती म्हणजे स्थिरावलेली धावसंख्या 1. पहिलं षटक चालू आहे. एक पॉवर प्लेचं षटक नक्कीच यामध्ये जास्तीत जास्त धावा कराव्या लागतील त्या किशोर आणि आपल्या साथीदाराला. आता मात्र जोरदार हिट करण्याने झेल जातो, हवेत जातो, ज्यामध्ये साधा झेल सोडलेला आहे. मित्र हे खूप वाईट केलंच, कारण आपल्या संघासाठी सलामीला आलेला किशोर, आपण काल त्याची फलंदाजी पाहिली होती, जवळजवळ 39 धावा याने कुठल्या होत्या, तर नक्कीच तुझ्या नाराज होतील. आणि नाराज होण्यासारखंच आहे, कारण एक चांगला फलंदाजाला जेव्हा जीवदान भेटतं तेव्हा तो नक्कीच चांगली धावसंख्या उभारतो आपल्या संघासाठी. जर इथे किशोरचा झेल घेतला असता तर नक्कीच या सामन्याची पकड घेतली ठेवली असते आपल्या संघामध्ये, कारण किशोर एक उत्कृष्ट असा फलंदाज आहे, तसा गोलंदाज सुद्धा आहे. पण तो इथून जर झेल घेतला असता तर समोरच्या संघाचं खच्चीकरण झालं असतं, थोडं प्रेशरमध्ये आले असते आणि आपल्या संघाला पुढच्या वाटचाल करण्यासाठी संधी भेटली असते तुम्हाला. दरम्यान सुनील मलिंगा, पुढला चेंडू करण. आता मात्र चेंडू थोडा शॉर्ट पद्धतीचा चेंडू जातोय. पंच आमच्याकडे फिरून आम्हाला इशारा करतात की हा नक्कीच वाईट चेंडू आहे. पंच राम हाले आणि संतोष सुडकू दोन्ही जवळजवळ 45 ते 50 ह्या एजमधले आहेत, त्यामुळे त्यांना पुरेपूर अनुभव आहे, भरपूर क्रिकेट खेळलेले आहेत, अजून खेळतात सुद्धा. दरम्यान सुनील पुन्हा एकदा करण याला, आता मात्र चांगला चेंडू, तेवढं चांगले ते खेळू काऊ करण्याच्या दिशेने खेळून काढला. खाली क्षेत्ररक्षक आहे आणि चांगलं क्षेत्ररक्षण करतो तो फलंदाज, बाद होतोय. दुसरा
जे थँक्यू मुंबईकर. चांगलं प्रेक्षकांचं सुद्धा मनोरंजन होत आहे. चांगलं क्रिकेट इथे पाहायला मिळतोय प्रेक्षकांना. तसंच चांगला डान्स पाहायला भेटतोय. सुंदर असा मला वाटतं रोहितच्या खरोखरच मला वाटतं आज हा रविवार आणि सुंदर असा डान्स आपल्याला बघायला भेटतो विलास मुंबईकर यांच्या माध्यमातून. सुंदर असा आज महाल आणि मला वाटतं हा दुसरा सामना असेल आजचा आणि तिसऱ्या सामन्यात मात्र जावई आणि सासरे असं माध्यमातून हे क्रिकेट आज या मैदानात बघूया. अजय दहा पर्यंत जोरदार मारण्याचा प्रयत्न किशोरच्या बॅटिकल मारतो. एक धाव तर निश्चित मिळतोय आणि एक धाव समाजा मानावा लागेल तो किशोर यांना दुसरं धावण्याचा प्रयत्न परंतु नाही. फलकावर मात्र धावा लागतात त्या 2 बाद 8. आता बघूया रोहित ट्राय करतोय. बघू अजय या रोहितला रोखून ठेवतोय का. पुन्हा एकदा डावखुऱ्या हातातून फलंदाजी करताना दिसतोय अजय. हलकासा कट केलाय लेग साईडला परंतु एकच धाव मिळेल. अजून परत या मैदानात मात्र किशोर नाईक तैनात आहे आणि हा दुसरा हॅट्रिक मारतोय तो किशोर नाईक. खरोखरच बघूया हॅट्रिक तर मारलेलीच आहे. मला वाटतं ओव्हर होतोय नाहीतर हॅट्रिक मोडण्याचा सुद्धा इथं चान्स होता किशोर नाईकला. अजून चान्स आहे बघूया. अजून 2 ओव्हरी आहेत. मला वाटतं सुनील नाईक धाव संख्या होते ती 27. सुनील नाईक आपण कुठं असेल तर तडवागले संघ आपल्याला इकडं टेजकडे बोलत आहे. वरंडपाडा सुनील नाईक मला वाटतं बोलण्यासाठी जातो तो संतोष. धावा फलकावं लागतात 27. 2 ओव्हरी समाप्तीनंतर धाव संख्या 27 लागतोय. बघूया अजून खेळ बाकी है मैदान पे. मला स्ट्राइक करतो तो राहुल रोहित उंचा और हवेवर बॉल आहे. बघूया कॅच होतोय का. मला खाली विलास असल्या कारणाने ही कॅच ड्रॉप होऊ शकत नाही आणि मला रोहित तंबूत येतोय. डीजे
मला वाटतं विलास मुंबईकर सुंदर असा हा इथे नृत्य आपल्याला बघायला भेटतोय आजच्या या रविवारच्या कणकणीत आणि चमचमीत हा दिवस मानला जातो. मला वाटतं दांडा व्यवस्थित धरला नाही म्हणून रोहितने दांडा गुल आणि कॅच घेतली गेली. खरोखरच मला वाटतं बॅटमॅन जातोय तो अक्षय. जोरदार मारण्याचा प्रयत्न लेग साईडला परंतु निर्धाव बॉल जातोय. बॅटमॅनला मात्र काही समजलं नाही. बॉल मात्र जातोय विकेटच्या हातात. विकेट मात्र मान समान करून बॉलरकडे फेकतोय. पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा बॉल जोरदार अपील परंतु पंच सज्ज आहेत ते रामाले सुंदर असा पंचाच्या भूमिकेत आपली भूमिका पार पाडतायत. पुन्हा एकदा किशोर आला मात्र की लोकांच्या नजरा मात्र किशोरकडे बघूया. किशोरला चान्स आहे इथे हॅट्रिक मोडण्याचा तो विशाल खुटवाडीचा. पुन्हा एकदा 10-12 पावलांचा रडप. मला वाटत पहिल्याच बॉलात षटकार ठोकतोय. मला वाटतं लागोपाठ यांच्याकडनं मात्र ह्या गाण्याला न विलास मुंबईकरांना पारितोषिक ₹50 दिले जात आहेत. पुन्हा लेग साईडला कटवलेला बॉल निश्चितच हा बाउंड्रीच्या दिशेने धावते बॉल. बघूया ते 2 धावा मिळत आहेत. मला वाटतं धावून पळून 2 धावा या फलकावं लागते त्या किशोरच्या खात्यात. धाव संख्या मात्र फलका लागते ती 36. तिसरा ओव्हरचा मात्र एक चेंडू शिल्लक आहे. लॅपटॉप आमचे धन्यकर गुरुजी सुंदर असे स्कोरर भूमिका करतायत. पुन्हा किशोर स्ट्राईक घेतोय. बघूया कारण हा लास्ट बॉल आहे. किशोर काहीतरी ह्या लाल बॉलला कुठेतरी दिशा दाखवेल. पुन्हा एकदा हेलिकॉप्टर शॉट सुंदर असा शॉट ह्याला म्हणता येतोय. तो शॉट मात्र किशोरच्या बॅटिंगला जातो आणि खणखणीत असा षटकार. हॅलो मला वाटतं धावसंख्या होतं फलकावर 42. 10 बॉलात किशोरचे वैयक्तिक धावा असतील त्या 34 आणि मला वाटतं लगातार एकूण 5 सिक्स मारले ते या किशोरने. खरोखरच सुंदर असा हा रन राईट किशोरचा म्हणता येईल. या अजून मॅच बाकी आहे. बघूया अजून किती सिक्स मारेल हा किशोर. त्याच्याकडे मात्र लोकांच्या नजरा लागल्यात. मला वाटतं काल की सागर खैरवाडी संघाचा 16 बॉल आणि 50 धावा काढल्या होत्या. हाफ सेंचुरी मारली होती त्या सागरने. खरोखरच थोडेसे टाळ्या व्हायला पाहिजे सागरसाठी आणि किशोरसाठी सुद्धा. बॉलर जातो तो सौरभ. 10-12 तर रन सौरभचा असेल. जोरदार मारण्याचा प्रयत्न थोडासा खराब सदृश्य होतोय आणि इथे 4 धाव मात्र मिळत आहेत. धाव संख्या मात्र होती 46.
रमेश हाले आपण कुठे असाल तर व्यासपीठाकडे यायचंय. रमेश हाले फेरोंडा. पुन्हा एकदा जोरदारच्या मारण्याच्या प्रयत्नात इथे हो त्याला घेऊन सुंदर असा विलास मुंबईकरांचा इथे डान्स मात्र बघायला भेटतोय आजच्या दिवसात. पुन्हा एकदा सुंदर असा बॉल म्हणते डॉट बॉल जातोय. किशोर मात्र आता काही समजलं नाही. हा. हा. मला वाटतं सुंदर असा बॉल कटवलेला, काही धाव इथं मिळणार नाही. या मैदानाच्या अच्छा ओके थांब आता. मला वाटतं 10 पर्यंत रनअप. किशोर यांना बघूया किशोर काय करतोय. सुंदर असा बॉल मारायला बाउंड्रीच्या दिशेने, परंतु सुंदर अशी फील्ड होतोय. इथे एक धाव मात्र म्हणजे दुसरी धाव सुद्धा करण्याच्या प्रयत्नात आणि इथे फलंदाज मात्र बाद होत आहेत. डीजे मला वाटतं आता होतं किशोर, वरती सुद्धा किशोर आणि खाली सुद्धा किशोर. पुन्हा एकदा 10 बॉलचा रनअप. बघा किशोर लास्टच्या बॉलर काय करतो आणि मला वाटतं खणखणीत असा षटकार. आपल्या इथे सन्माननीय रमेशजी हाले या कार्यक्रमासाठी आलेले आहेत. मी मुकेशजी नाईक यांना विनंती करेन की टॉस बॉक्सच्या इथे जाऊन त्यांचा सन्मान करायचा आहे. रमेशजी हाले आपण तिकडून चला ना. मित्र हो, आपल्याकडे आज 101 असे स्पॉन्सर्स येणार आहेत. तत्पूर्वी मी फोटो घ्या जरा. हे घे ना फोटो.
धन्यवाद. रमेशजी आले जे आम्ही एक छोटासा प्रयत्न केलेला आहे आम्ही हे जे आमची लिंक आदिवासी प्रीमियर लीग अलिबाग म्हणून, तर आपल्याला काय थोडक्यात काय कसं वाटेल? तुमच्या सामने मी 4-5 वेळा असे बघितलेले आहेत, पण सर्व ते तुमचं जे आयोजन केलेलं आहे ते सर्व चांगलं, सर्वच खूप आमची माणसाला सर्व आवडले आहे. धन्यवाद रमेशजी. मगाशी डीजे मास्टर एक गाणं एक वाजवलं होतं ज्यानं अजून गाजवलेला महेश आपल्या नवनाथ जे रमेशजी आले आता ज्या आपण त्यांचा सत्कार हॅलो, त्यांनी अजून एक घोषणा केली आहे, या ग्राउंडच्या बाहेर कोण झेल पकडेल, लक्षात घ्या, या ग्राउंडच्या बाहेर कोण झेल पकडेल फक्त तो आदिवासी असले पाहिजे, त्याला 100 रुपये बक्षीस असेल. टाळ्यांच्या गजराला स्वागत होते सगळ्यांचं, सगळ्यांची टाळ्या वाजल्या पाहिजेत मित्र. हो षटकारला, काल चौकारला नाही. प्रत्येक षटकार मारा आणि बाहेर झेल पकडा आणि 100 रुपयाची मानकरी व्हा. धन्यवाद. सुंदर तर ज्याने गाजविला रायगड जिल्हा मित्र हो, परंतु किशोर नाईक आपण पाहिलं असेल की आदिवासी रायगड प्रीमियर लीग कळंबोली संघाचा कर्णधार सुद्धा होता. त्याने रायगड जिल्हा सुद्धा गाजवलेला असा अष्टपैलू खेळाडू किशोर नाईक या ठिकाणी आपली प्रीमियर लीग गाजवताना दिसतोय. 14 चेंडू नॉट आउट 41 धावा, 6 षटकार गगन भेद्य, तर 53 धावा उभारतोय वाघोली संघ. तर 54 धावांचं आव्हान असेल विजयासाठी. सलामीची जोडी मैदानात सुनील आणि अजय. यापुढील होणारा सामना विवेक 11 तारवागळे वर्सेस जिज्ञा एंजल खैरवाडी. दोन्ही संघाच्या संघनायक टॉचविन साठी यायचा आहे आणि सुंदर फाटका, परंतु मिडॉनच्या दिशेनं क्षेत्ररक्षक तैनात. धावसंख्येत वैयक्तिक व सांघिक खातं करतोय सुनील 1 या धावेने. धावसंख्या 1. डावखुरा फलंदाज स्ट्राईक हँडला येतोय. विवेक 11 तारवागळे जिया एंजल खैरवाडी. दोन्ही संघांच्या संघनायक टॉचविन साठी यायचा त्वरित. एका संघामध्ये नायक तर दुसऱ्या संघामध्ये खलनायक मित्र. हा ज्या पद्धतीने आपण किशोरची फलंदाजी पाहिली, या ठिकाणी अजयची फलंदाजी सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल. अजय हा फलंदाज शेवटच्या षटकात शेवटच्या चेंडूपर्यंत असेल तर 100% सामना जिंकून देण्याची क्षमता आहे या फलंदाजाकडे. तर पुन्हा एकदा लेफ्ट आर्म विकेट. किशोर सुंदर सुंदर चेंडू, कारण अजय याला माहित आहे किशोर याच्या 6 चेंडूत बॅट टाकणार नाही किंवा बॅट काढणार सुद्धा नाही, अशा पद्धतीने खेळी करेल अजय. कारण त्याला माहिती आहे किशोर हा पुरेपूर प्रयत्न करेल अजय याला तंबूचा रस्ता दाखवण्याची, परंतु अजय सुद्धा एक होणार खेळाडू आहे. हलकात प्रेस केलेला चेंडू गळीच्या दिशेने जातो आहे. तत्पूर्वी धावून पळून मात्र 2 धावा सहजरित्या पूर्ण. 2 या धावेने धावसंख्या वाढतोय. धावसंख्या होतोय 3. सुंदर सुंदर रनिंग बिटवीन द विकेट्स दोन्ही फलंदाजांमध्ये पाहायला मिळतोय आपल्याला. पुन्हा एकदा किशोर. पुन्हा एकदा लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. पुढील चेंडू पोल्टो चेंडू, क्षेत्ररक्षक झेल खाली आणि झेल बाद होतोय. अजय हा फलंदाज बाद.
हॅलो हॅलो, खैरवाडी संघाने टॉस जिंकला आहे. योगेश, किती परत ताडवागडीची धावसंख्या तू काय घेणार आहेस पहिलं? तुझी काय अपेक्षा आहे, किती परत धावसंख्या करणार आहे? हॅलो, प्रथम बॅटिंग करताना 50-55चा आमचा टार्गेट असेल आणि तो डिपेंड करण्यासाठी आमच्याकडे बॉलर आहेत. धन्यवाद योगेश. विकास, 50-55चा टार्गेट आहे त्यांचा, तू काय करणार आहेस त्याच्या पुढे? काय होते धन्यवाद. 3 स्कोर. आतापर्यंत धावा आपल्याकडे जमा आहेत त्या फक्त 3. सुंदर फटका कव्हरच्या दिशेनं, कार्पेटच्या सहाय्याने चेंडू जातोय सीमारेषा पार. हो, आताच विलास मुंबईकर साहेब काय म्हणाले, गाणं दुसरं होतं पण ते नाचताना म्हणाले खाओ पिओ मजा करो. म्हणूनच हे सामना झाला की नंतर एक अर्धा तास आपण जरा नाश्त्याचं सर्व बघायचंय, कसं पंच आणि सर्व एकत्रित येऊन जरा पहिले नाश्ता करायचा आपण, कारण का ब्रेक घ्यायचा आहे थोडक्यात. कारण चला मित्र आहोत, जास्त वेळ टीम मिटिंग घेऊ नये, कारण दुपारची वेळ झालेली आहे. तर गोलंदाज रोहित वैयक्तिक पहिलं व सांघिक दुसरं शतक घेऊन येतोय टायगर इलेव्हन वाघोली संघाकडून. धाव संख्या होते 7, 1 बाद 7. अजूनही विजयासाठी 18 चेंडू 47 धावांची गरज. राईट मार द विकेट रोहित. मोठा फटका मारण्याच्या नादात, परंतु फलंदाजाच्या हातात बॅट मात्र सटकतोय. त्या ठिकाणी धावून पळून मात्र एक धाव सहजरित्या पूर्ण. एक या धावेने धावसंख्या वाढतोय, धावसंख्या होतोय 8. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळतोय आपल्याला टायगर इलेव्हन वाघोली संघाकडून. राईट ऑफ द विकेट गोलंदाजी करतोय रोहित. दाबार पॉलांचा रडा, पुढील चेंडू विलास याला ना एकदा बॅटची कडा घेतो चेंडू. शतरक्षक फील्ड करेल तत्पूर्वी धावून पळून एक धाव सहजरित्या पूर्ण. एक या धावेने धावसंख्या वाढतोय, धावसंख्या होतोय 9, 1 बाद 9. 15 चेंडू आणि 45 प्रति चेंडू मागे 3 धावा. पुन्हा एकदा रोहित. ओ स्लोअर वन चेंडू, फलंदाजाला मात्र काही समजले नाही. चेंडू जातोय निर्धाव. दुसऱ्या शतकातील अजूनही काही चेंडू येणं बाकी, 2 चेंडू चा खेळ येणं बाकी. धाव संख्या होतोय मात्र 9. आता मात्र करारा
प्रहार परंतु शतरक्षक येतोय झेल खाली आणि झेल बाद होतोय सुनील. सुनील याची जागावरून कसरी नवीन फलंदाज रवी मॅन फ्रॉम वरंडेपाडा. रोहित पुन्हा एकदा राईट मारत विकेट. पंचांचं इशारा होतोय स्वेअर चेंडू वाईट चेंडू अवांतर धाव्याने धावसंख्येत वाढवतोय. धावसंख्या होतोय 10. 2 बाद 10. रवी आपल्या संघाला विजयश्री मिळवून द्यायची असेल तर मोठे फटके मारावे लागतील आणि ह्या चेंडूवर क्लीन बोल्ड त्रिफळाचे दांडी गोल. दोन षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होती 10. 3 बाद 10. आजच्या दिवसातील पहिला क्लीन बोल्ड फलंदाज बाद होतोय रवी. ह्या स्पर्धेत एकूण बोल्ड झाले ते 19 फलंदाज हे स्टंप आउट झालेले आहेत क्लीन बोल्ड स्वरूपात. सूरज गोलंदाज आदिनाथ टायगर 11 वाघोली संघाकडून लॅपटॉप राऊंड द विकेट. गोलंदाजी करायला विलाशाला हो मोठा फटका मारण्याच्या नादात बीट होतोय फलंदाज विलास. पोलटॉस चेंडू पुन्हा एकदा पंचांचा इशारा होतोय स्वेअर चेंडू वाईट चेंडू अवांतर धावेने धावसंख्येत वाढवतोय. धावसंख्या होतोय 11. 11 चेंडू आणि 43 धाव्यांची गरज विजयासाठी. 11 चेंडू 43. उंच हवेत चेंडू क्षेत्ररक्षक येतोय झेल खाली आणि झेल बाद होतोय विलास. किरणेचा सुंदर झेल.
सुंदर चेंडू, सुंदर गोलंदाजी पाहायला मिळतोय आपल्याला टायगर इलेव्हन वाघोली संघाकडून. स्ट्राईक हँडला अजय, नॉन स्ट्राईक हँडला सुराज. आदिनाथ पुढील चेंडू पुन्हा एकदा बायच्या स्वरूपात एक धाव. सुंदर फटका कार्पेटच्या साहाय्याने खेळून काढलेला चेंडू. एक धाव तर पूर्ण, दुसरीचा प्रयत्न, दुसरी धाव सुद्धा सहजरित्या पूर्ण. धाव संख्येत 2 ने भर धावसंख्या होतोय 14. तिसरं शतक. 7 चेंडू अजूनही 7 चेंडू आणि 40 धावांची गरज विजयासाठी. अशक्य आणि त्रिफळा चित्त, क्लीन बोल्ड. पंचांचा शर्यत स्क्वेअर चेंडू, वाईट चेंडू, अवांतर धावेने धाव संख्येत वाढ होतोय. धाव संख्या होतोय 15. 6 चेंडू आणि 39 धावा. कितीही ताना, कितीही खेचा. सुंदर फटका लेग साइडच्या दिशेने हलकाच प्लेस केलेला चेंडू एका धावेसाठी. आता मात्र औपचारिकता. सुंदर सुंदर चेंडू. तिसरा संघ ठरतोय ह्या टुर्नामेंट्स मध्ये बक्षिसात पात्र ठरणारा हा तिसरा संघ असेल टायगर इलेव्हन वाघोली संघ. कारण किती शेवटचा चेंडू येण्या बाकी.
तर या सामन्यात आता वाघोली संघ विजयी होतो. विजयी संघाचे हार्दिक अभिनंदन. तसेच पराजित संघ सुद्धा हार्दिक